प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की डेटा स्ट्रक्चर नेमकं काय आहे. तर त्यावेळेस मी तिथं सांगितलं होतं की डेटा स्ट्रक्चर काय आहे, तर हा एक वे आहे तुमचा डेटा स्टोअर करायचा, का जिथं तुमचं डेटाचं लॉजिकल रिलेशनशिप काय राहील, मेंटेन राहील. आणि हा जो डेटा स्ट्रक्चर आहे, तर हा काय कुठला प्रोग्रामिंग लँग्वेज नाही, तर तो काय आहे, कम्प्युटर सायन्सचा स्वतंत्र कन्सेप्ट आहे, का ज्याला आपण व्हेरियस टाईपच्या प्रोग्रामिंग लँग्वेज इम्प्लिमेंट करून काय करतो, यूज करून काय करतो, आपण त्याला इम्प्लिमेंट करतो. आज आपल्याला काय पाहायचं आहे, की हे जे डेटा स्ट्रक्चर येतं हे व्हेरियस टाईप्समध्ये येतं. आता इथं तुम्ही पाहू शकता, मी 4 टाईप्सचे डेटा स्ट्रक्चर इथं लिहिलेत. तर त्यातला पहिला जो डेटा स्ट्रक्चर येतो तो येतो लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. म्हणजे एकाच ह्याच्यात 2 कव्हर केलेत, लिनियर आणि नॉन लिनियर. डिफरन्शिएट करून शिकणं समजणं अधिक सोपं जावं म्हणून. त्यानंतर प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. त्यानंतर सिक्वेन्शियल डेटा स्ट्रक्चर आणि लिंक्ड डेटा स्ट्रक्चर. त्यानंतर स्टॅटिक डेटा स्ट्रक्चर आणि डायनॅमिक डेटा स्ट्रक्चर. तर असे डेटा स्ट्रक्चरचे किती टाईप आहेत आपल्याकडं? 4 डेटा स्ट्रक्चरचे जे टाईप आहेत ते काय करायचे आहेत आपल्याला, 1 बाय 1 स्टडी करायचे आहेत. म्हणजे यात डेटा स्टोअर कसा होतो, कधी होतो, या 2 गोष्टींवरून त्याचे काय झालेले आहेत, टाईप तयार झालेले आहेत. म्हणजे समजा आपण स्टॅटिकमध्ये मेमरी अगोदर ॲलोकेट होते आणि डायनॅमिकमध्ये रन टाईमला ॲलोकेट होते. म्हणून याचे 2 टाईप, की स्टॅटिक आणि डायनॅमिक. डेटा कसा स्टोअर होतो, म्हणजे डेटा कसा स्टोअर होतो आणि डेटा मेमरी अलोकेट कधी होते, ह्या 2 गोष्टींवरून तुमचं काय झालेलं आहे, डेटा स्ट्रक्चरचे टाईप्स ठरलेले आहेत. मग त्यापैकी आता पहिला जो डेटा स्ट्रक्चर आहे, तो पहिला डेटा स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं आहे, त्याचं नाव आहे लिनियर डेटा स्ट्रक्चर. आता लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. आता याच्यातला जो पहिला आहे डेटा स्ट्रक्चरचा, जो पहिला टाईप आहे, ज्याला मी लिनियर आणि नॉन लिनियर याच्यात ते कंबाईन केलं आहे, त्यातला जो पहिला येतो त्याचं नाव आहे लिनियर डेटा स्ट्रक्चर. आता हा जो लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, याच्या नावातच दिलं आहे, ज्या डेटाला मेमरीमध्ये किंवा जो डेटा मेमरीमध्ये एका लाईनमध्ये स्टोअर होतो, इन ए लाईन, त्याच्या नावातच दिलं आहे डेटा स्टोअर इन ए सिंगल लाईन. मग ती लाईन एकतर तुमची रो वाईज असू शकेल किंवा कॉलम वाईज असू शकेल. पण डेटा स्टोअर होताना कशात होणार आहे, तर एका सिंगल लाईनमध्ये स्टोअर होणार आहे. एक फिक्स्ड मेमरी इंटरवल नंतर, फिक्स बाईट ऑफ मेमरी इंटरवल नंतर दुसरा एलिमेंट तिथे येणार आहे. तेवढा फिक्स मेमरी इंटरवल संपला की तिसरा एलिमेंट येणार आहे. मग त्याला काय म्हणतो बा, आपण लिनियर डेटा स्ट्रक्चर असं म्हणतो. आता हा जो लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, या लिनियर डेटा स्ट्रक्चरचं जर तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर त्याचं एक बेटर एक्झाम्पल येतं, त्याचं नाव आहे ॲरे. त्याचं नाव काय, ॲरे. फॉर एक्झाम्पल, आता ॲरे काय असतो, तर कलेक्शन ऑफ होमोजिनियस एलिमेंट अंडर ए सिंगल नेम, अंडर ए युनिक नेम, एका नावाखाली. आता आपण समजा इथं घेतलं ए ऑफ 10, मी काय केलं आहे, हा सीचा लिहिला आहे, सी लँग्वेजचं एक्झाम्पल लिहिलं आहे मी इथं काय म्हटलं आहे, इंट ए ऑफ 10. याचा अर्थ काय आहे, की ए नावाचं एक डेटा स्ट्रक्चर आपल्याला क्रिएट करायचं आहे, ए नावाचं एक ॲरे डेटा स्ट्रक्चर आपल्याला क्रिएट करायचं आहे, आणि त्याच्यात आपण किती एलिमेंट स्टोअर करणार आहे, तर 10. मग याचं मेमरी रिप्रेझेंटेशन कसं होतं पहा. साधारणपणे अशी एक मेमरी तुमची, हा मेमरीचा इमॅजिनरी व्ह्यू आहे, की असं मेमरीत होत असेल. मग इथं त्याचे काय होतील, मेमरी ब्लॉक्स होतील. मग आता हा जो एक मेमरी ब्लॉक आहे, हा किती बाईटचा असेल, 2 बाईटचा. का, तर सी लँग्वेजमध्ये इंटिजर डेटा टाईपची साईज किती आहे, 2 बाईट. मग दुसरा पण कितीचा असेल, सेम 2 बाईटचा, कारण त्याला पण काय डेटा टाईप इंटिजरच आहे. तिसराही 2 बाईटचा असेल, चौथाही 2 बाईटचा असेल, पाचवाही 2 बाईटचा असेल, आणि शेवटचा जो 10वा एलिमेंट येणार आहे तो पण कितीचा असेल, 2 बाईटचाच असेल. आणि यात जो डेटा स्टोअर होणार आहे, मग सगळा डेटा कसा स्टोअर होणार आहे, इंटिजर टाईपचा. मग मी इथं लिहिलं 12, 14, 9, -7 आणि 11. हा सगळ्याचा सगळा सेम टाईपचा डेटा झाला आणि एका लाईनमध्ये स्टोअर झाला. म्हणून या टाईपचा जो डेटा स्ट्रक्चर येतो त्याला कोणता डेटा स्ट्रक्चर म्हटलं जातं, लिनियर डेटा स्ट्रक्चर. खूप सारे एक्झाम्पल येतात. मग तुम्ही क्यू घेतला तरी तुमचा लिनियर डेटा स्ट्रक्चरच आहे. तुम्ही लिंक लिस्ट घेतलं तरी लिनियर डेटा स्ट्रक्चरच आहे. तुम्ही स्टॅक जरी घेतलं तरी तो पण काय तुमचा लिनियर डेटा स्ट्रक्चरच आहे. म्हणजे एक ॲरेचं ते एक्झाम्पल सांगितलं, कारण कुठं ना कुठं आपण ते शिकलेलो असतो, ॲरे आपल्याला माहीत असतो. म्हणून मग हा एकतर कॉलम वाईज असू देत किंवा रो वाईज असू देत, त्यांना फार फरक पडत नाही. फक्त डेटा स्टोअर होताना काय झाला पाहिजे, रो वाईज झाला पाहिजे आणि सगळे एलिमेंट एका सेम इंटरवल नंतर असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हा जर
मेमरी ॲड्रेस 1002 ह्या लोकेशनला आहे, तर दुसरा कितीला येणार आहे मेमरी ॲड्रेस 1004, तिसरा कितीला येणार आहे 6ला, चौथा कितीला येणार आहे 8ला, पाचवा 10ला. ओके, अँड सो ऑन. जेवढे तुमचे एलिमेंट असतील तेवढ्यापर्यंत तुमचा शेवटचा ॲड्रेस काय होऊन जाईल, तिथं कॅल्क्युलेट होऊन जाईल. एका लाईनमध्ये डेटा तुमचा काय होतो, स्टोअर होतो. हा झाला तुमचा लिनियर डेटा स्ट्रक्चर. आता दुसरा जो डेटा स्ट्रक्चर येतो यातनंच लिनियर आणि नॉन लिनियरमधला, तो कोणता येतो, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. आता नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, याच्या उलट, लिनियरच्या उलट, जिथं तुम्ही डेटा एका लाईनमध्ये स्टोअर करत नाही, तो कोणता असतोय, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. आता डेटा लाईनमध्ये स्टोअर करत नाही म्हणजे काय, तर डेटा तुम्ही कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर करता, मग हायरार्चिकल फॉर्ममध्ये. आता हायरार्चिकल फॉर्ममध्ये म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल समजा आपण असं म्हणूया की इथं लिहूया आपण डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स. आता ह्या डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्सला 2 ब्रांचेस आहेत. किती ब्रांचेस आहेत, 2. पहिल्या ब्रांचचं नाव आहे तुमचं समजा BCS, आणि जे दुसरी ब्रांच आहे त्या दुसऱ्या ब्रांचचं नाव काय आहे तुमचं, BCA सायन्स किंवा BCA. मग आता हायरार्ची मेंटेन होऊ राहिली. डिपार्टमेंट तर तुमच्याकडे एकच आहेत, त्याला किती ब्रांचेस आहेत, 2, BCS आणि BCA. किती ब्रांचेस आहेत त्याला, 2, BCA आणि BCS. या BCSला परत 3 फॅकल्टीज आहेत. काय, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. BCA सेम मागेच, इथं काय असेल, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि इथं काय असेल, थर्ड इयर. म्हणजे काय झालं की हा जो डेटा आहे, आता हा डेटा काय झाला, ट्री टाईप झाला, हायरार्चिकल फॉर्ममध्ये डेटा झाला. समजा मला FYच्या क्लासला जर व्हिजिट करायचं असेल किंवा SYच्या क्लासला जर व्हिजिट करायचं असेल, तर मला पहिलं डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्सला व्हिजिट करावं लागेल, त्यातून BCSला व्हिजिट करावं लागेल, आणि त्या BCSला व्हिजिट केल्यानंतर कशाला, तर मी SYच्या क्लासपर्यंत पोहोचू शकेल. अशी जी कुठं डेटा स्ट्रक्चरची हायरार्ची असते त्याला काय म्हणतो आपण, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर असं म्हणतो. आणि डेटा स्ट्रक्चरमध्ये याचे 2 एक्झाम्पल येतात. पहिलं एक्झाम्पल याचं ट्री, म्हणजे डेटा स्ट्रक्चरचा ट्री हा स्वतंत्र कन्सेप्ट आहे का, जिथं अशा प्रकारचा डेटा तुम्हाला स्टोअर करायचा आहे, नॉन लिनियर टाईपचा डेटा स्टोअर करायचा आहे, त्याला काय म्हणतो आपण, ट्री. आणि दुसरा येतो एक ग्राफ डेटा स्ट्रक्चर, तो पण काय तुमचा नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरच आहे. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं की तुम्हाला डिपार्टमेंटची माहिती स्टोअर करायची आहे, कॉलेज आहे, कॉलेजमध्ये व्हेरियस डिपार्टमेंट आहे, व्हेरियस डिपार्टमेंटमध्ये व्हेरियस सब डिपार्टमेंट आहेत, सब डिपार्टमेंटला व्हेरियस क्लासेस आहे, ह्या टाईपचा डेटा स्टोअर करायचा असेल तर कोणता डेटा स्ट्रक्चर आहे आपल्याकडं, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. किंवा ही मार्केटिंगला लोक काम करतात, MR लोक असतात किंवा मार्केटिंग मॅनेजर्स असतात, मार्केटिंग एक्झिक्युटिव्स असतात, ते ग्राफ काढतात दिवसभराच्या, त्यांचा कसं व्हिजिट करायचं आहे, कुठल्या लोकेशनला जायचं आहे, काय करायचं आहे, सायकल तो फॉर्म होणार नाही ना. मग ह्या टाईपचा पण जरी आपल्याला डेटा स्टोअर करायचा असला तर त्याच्यासाठी आपल्याकडं ग्राफ नावाचा डेटा स्ट्रक्चर आहे, तो पण काय तुमचा नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. हे 2 डेटा स्ट्रक्चर, लिनियर आणि नॉन लिनियर. लिनियरमध्ये एका लाईनमध्ये डेटा स्टोअर होणार, प्रत्येक डेटा हा एका फिक्स इंटरवल नंतर असणार आहे, फिक्स मेमरी लोकेशन नंतर असणार आहे. दुसरं येतं नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर का जिथं आपण डेटा हायरार्चिकल फॉर्ममध्ये काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. यानंतर डेटा स्ट्रक्चरचा जो दुसरा टाईप येतो त्याचं नाव आहे प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. प्रिमिटिव्ह, नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. याच्यापैकी पहिला जो येतो त्याचं नाव काय आहे, प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, जे तुमचे बिल्ट इन बेसिक डेटा टाईप आहेत, जे तुमच्या लँग्वेजसोबत येतात, त्याला काय म्हणतो आपण, प्रिमिटिव्ह डेटा टाईप असं म्हणतो. मग आता लँग्वेजसोबत कोणते कोणते डेटा टाईप येतात आपल्याला, तर साधारणपणे पहिला डेटा टाईप येतो आपल्याला इंट. सगळीकडे पहिले हा शिकवला जातो, इंटिजर टाईपचा डेटा. दुसरा येतो फ्लोट, कॅर, ठीक आहे ना, डबल. हे सगळेचे सगळे काय आहेत, डेटा टाईप आहेत, जे लँग्वेजसोबत येतात आणि ज्यांची फक्त एक सिंगल युनिट डेटा हँडल करण्याची कॅपॅबिलिटी आहे. सिंगल युनिट म्हणजे आपण असं लिहितो, इंट ए इक्वल टू 10 सेमिकोलर, सी सिंटॅक्समध्ये लिहिले ते, इंट ए इक्वल टू 10. मग एला मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती अलोकेट होईल, 10, आणि 30 काउंट किती, तिचा फक्त 1. म्हणजे असं तर आपल्याला लिहिता येत नाही ना, 10,20 120. म्हणजे काय की एला 2 व्हॅल्यूज आहेत, 10 पण आहे आणि 120 आहे, असं होत नाही. एला एकच व्हॅल्यू असेल, एक तर 10 असेल किंवा 120 असेल. म्हणजे जिथं बिल्ट इन डेटा टाईप, लँग्वेजसोबत येणारे जे डेटा टाईप तुम्ही वापरतात ते पहिला भाग,
आणि ज्याच्यात फक्त सिंगल व्हॅल्यू स्टोअर करण्याची कॅपॅबिलिटी, अशा डेटा स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर असं म्हणतो. प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर सिंगल व्हॅल्यू स्टोअर करतात आणि जे तुमचे नेक्स्ट नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर जे येणार आहेत ते नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर बिल्ड करायला पण तेच काय करत असतात, हेल्प करत असतात. आता याच्यातले दुसरा जो टाईप येतो त्याचं नाव आहे नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. त्याचं नाव काय आहे, नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर हे तुमचे वन ऑर मोर प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर वापरून क्रिएट केले जातात. नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरचं क्रिएशन कशातून होणार आहे, नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर तयार कसं होणार आहे, तर जेव्हा आपण एकापेक्षा अधिक प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर सोबत वापरणारे, एका नावाखाली वापरणारे, त्यावेळेस तो कोणता डेटा स्ट्रक्चर होणार आहे, नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. तर कसं, याचं फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर समजा आपण इथं लिहूया स्ट्रक्ट, एक सी सिंटॅक्सचं स्ट्रक्चर लिहितो. स्ट्रक्चर इथं लिहूया आपण स्ट्रक्ट. समजा मी इथं स्ट्रक्ट लिहिलं EMP एम्प्लॉई, ओपन करली, इथं असेल क्लोज करली, त्याचं व्हेरिएबल द्यायचं नाही द्यायचं आपण पाहू. ओके, इथं लिहिलं मी इंट, इथं लिहिलं मी कॅर नेम ऑफ 20 आणि इथे याचं एक व्हेरिएबल क्रिएट करतो मी ई. आता हा जो डेटा स्ट्रक्चर लिहिला आहे ना मी, जो तुमचा प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर वन ऑर मोर प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर वापरून इम्प्लिमेंट केला आहे, तर तो कोणता आहे, इंटिजर आणि कॅरेक्टर. या दोघांना वापरून एक नवीन डेटा टाईप क्रिएट केला आहे, त्याचं नाव काय, EMP. आणि ह्या EMP नावाच्या डेटा स्ट्रक्चरपासून किंवा EMP नावाच्या डेटा टाईपपासून मी एक नवीन व्हेरिएबल क्रिएट केले, त्याचं नाव काय, ईला किती व्हॅल्यूंचा सेट आहे, 2. पहिल्या व्हॅल्यूचं नाव आहे ENO, दुसऱ्या व्हॅल्यूचं नाव आहे नेम. म्हणजे ह्या टाईपचं जे रिप्रेझेंटेशन असतं ना, ते कोणतं असतं, तुमचं नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरचं असतं आहे, का जिथं नवीन डेटा स्ट्रक्चर तुम्ही नवीन डेटा टाईपच क्रिएट करता, प्रोग्रामरच्या रिक्वायरमेंटनुसार, युजरच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही नवीन डेटा टाईप बिल्ड करता. तो बिल्टेड डेटा टाईप काय असतो, तुमचा नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. आणि हे स्ट्रक्चर त्याचं एक बेटर एक्झाम्पल आहे. हा अर्थात तुम्ही याला फाईल पण वापरू शकता, फाईल क्रिएशन, तो पण तुमचा नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरच येणार आहे. तुम्ही ॲरे घेतला तरी नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर येऊ शकतो का, तर तिथं मल्टिपल एलिमेंट्स आपण काय करतोय, सायमल्टेनियसली मॅनिपुलेट करतोय, एका नावाखाली मॅनिपुलेट करतोय. तर हे काय होतं, तुमचं नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. 2 शिकलो, प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. जे बिल्ट इन डेटा टाईप येतात आणि सिंगल व्हॅल्यू स्टोअर करू शकतात ते सगळे प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. जे बिल्ट इन एकापेक्षा अधिक डेटा टाईपपासून, बिल्ट इन डेटा टाईपपासून जो डेटा स्ट्रक्चर बनवतो त्याला आपण काय म्हणतो, नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. आज आपण काय केले, 2 डेटा स्ट्रक्चर पाहिलेत. मी सुरुवातीला जर पाहिलं असेल तर फळ्यावर किती 4 डेटा स्ट्रक्चरचे टाईप लिहिले होते, त्यापैकी 2 एक्सप्लेन केलेत. याचे जे रेस्ट ऑफ 2 राहिलेत, जे शिल्लक राहिलेत, ते आपण कुठं नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. जर तुमच्या काही कमेंट्स असतील, सजेशन्स असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये टाका. काही क्युरीज असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये टाकल्या तरी चालतील. सोल्युशन दिलं जाईल किंवा यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करून घेतली जाईल. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हे सगळं शक्य नाही झालं तरी जे ज्ञान मी देतो आहे ते तुम्ही आत्मसात करा आणि भविष्यात मोठे व्हा.